बी सरोजा देवी. बी सरोजा देवी हे. आणि महत्वाचं काय बरं लक्षात घ्या, त्यांना पद्मश्री सुद्धा मिळालेला आहे 1969ला. त्यांना 1992ला पद्मभूषण सुद्धा मिळालेला आहे. त्यांना परत जीवन गौरव पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि तामिळनाडू सरकारने काय केलं, कलैम माणी जीवन गौरव पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणून हे सर्वात महत्वाचं आलेलं असतं. त्यासोबतच मग यांनी सुरुवात कशी केली असेल तर लक्षात घ्या, महत्वाचं काय आहे बघा, कन्नड चित्रपट सृष्टीमधील ही व्यक्ती, त्यानंतर महिला सुपरस्टार, आणि तमिळमध्ये सुद्धा यांनी अभिनय सरस्वती अशी त्यांना मानलं जात होतं. जसं आपण म्हणतो लता मंगेशकर यांना गान कोकिळा असं म्हटलं जातं, तसंच लक्षात ठेवा यांना काय म्हटलं की महिला सुपरस्टार, यांना तमिळमध्ये म्हणजे अभिनय सरस्वती ही त्यांना एक उपमा देण्यात जात होती, पदवी होती त्यांना देण्यात आली. ज्येष्ठ अभिनेत्री बी सरोजा देवी यांचे सोमवारी निधन. ठीक आहे, ते वयाच्या 87व्या वर्षी मरण पावले. बंगळुरू मधील मल्लेश्वरम येथील राहत्या घरी त्या मरण पावल्या, वृद्धापकाळाने आजार झालेल्यामुळे. म्हणून लक्षात हे महत्वाचं. त्यासोबतच बघा त्यांनी काय केलं, कन्नडातू पैंगिली, कन्नड पोपट म्हणून त्यांनी संबोधले जात होते. बघा यांना जर विचार केला तर दोन उपमा देण्यात आलेली, एक तामिळमध्ये कुठली होती, तीच म्हणजेच कुठली, अभिनय सरस्वती हा एक, आणि त्यामध्ये कन्नडमध्ये जर बघितलं आपण तर बघा कन्नड पोपट म्हणून म्हटलं जातं. म्हणजेच काय, त्यांचं कन्नडातू पैंगिली हा शब्द त्यांना विचारलं जातं. बरं ती यांना कोणत्या भाषेमध्ये, कारण काय होतं निधन वार्तावरती प्रश्न येतात, मग ते कुठलीही परीक्षा असू द्या त्यावरती, म्हणून हे महत्वाचं आहे. आणि त्यांनी काय केलं बघा, सुरुवात कधी केली, 1955ला वयाच्या 17व्या वर्षी महाकवी कालिदास या कन्नड चित्रपटामधून अभिनयाला सुरुवात केली. आणि जर एखादी कुठलाही ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस जर मरण पावले असेल, त्यांना निधन झालेलं प्रश्न आलेले आहे, ठीक आहे, त्यांच्यामुळे आणि त्यांच्या बायोग्राफीवरती आलेले असतात. म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळी जयललिता मरण पावलेल्या होत्या ना, निधन झाले होते, तेव्हा सुद्धा त्यांच्यावरती प्रश्न आलेला होता. कारण त्यांनी एक योजना पण सुरू केलेली होती, 2 रुपयामध्ये जेवण त्यांनी त्यावेळेस सुरू केले. कारण त्या जरी राजकारणामध्ये आल्या पण त्याच्या आधी त्या अभिनेत्री होत्या पेपरमध्ये, अभिनेत्री असल्यामुळे ना त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला होता, म्हणून येण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. त्यांनी 1958 मध्ये नदोदी मन्नन हा तमिळ चित्रपट केला. त्यानंतर परत दिलीप कुमार, वैजयंतीमाला यांच्यासोबत सुद्धा काम केलं. सुनील दत्त यांचे बेटी बेटे अशा पद्धतीने. आणि त्यांनी काय केलं, प्यार किया तो डरना क्या मध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे 1963ला. तो जुना, नवीन सलमान खानचा नाही, जुना प्यार किया तो डरना क्या 1963चा आहे. ठीक आहे, शम्मी कपूर सोबत आहे तो मूवी, एकदा बघून गेलो तुम्ही.